ग्रंथ वाचून नाही तर त्याप्रमाणे जगूनच परमार्थ साधतो. परमार्थ म्हणजे केवळ ज्ञान, वाचन किंवा पूजा नव्हे, तो कृतीचा मार्ग आहे. अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून भगवंताकडे जावे. आपल्या इच्छा आणि भगवंताची इच्छा एकरूप झाली की खरा आनंद मिळतो. मुलांवर प्रेम करावे, पण त्यांच्यात अति आसक्ती ठेवू नये. त्यांचे रक्षण हे कर्तव्य समजावे. भजन, पूजन आणि साधनेचा परिणाम आपल्या आचारविचारात दिसला पाहिजे. सत्कर्म करताना अडथळे येणारच, पण खंबीरपणे पुढे जात राहावे. खूप वाचण्यापेक्षा थोडे वाचून त्याचे मनन आणि आचरण करणे अधिक महत्त्वाचे आहे. जसे वडिलांचे पत्र वाचून त्यानुसार कृती करतो, तसेच ग्रंथ वाचनानंतर जीवनात बदल घडवावा. कारण परमार्थ हे सर्वस्वी कृतीचे शास्त्र आहे आणि त्याचे फळ म्हणजे समाधान, आनंद व भगवंताचे अखंड स्मरण. सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर आणि भगवंताच्या स्मरणावर असावे.